गुड मॉर्निंग. तर आज होते आपल्याला कामावरती सुट्टी. मग काय थोडं लेट उठल्याच्यानंतर जरा बाईक साईडला गेलो, सूर्यकिरण घेतलं आणि मग आज घरी असल्यामुळे काय आपल्याला कामावर सुट्टी होती, घरात तर काय सुट्टी नव्हती. तर थोडंसं काम होतं. मग ते काम करण्यासाठी घरातून फ्रेश वगैरे झालो आणि निघालो. सकाळी उठल्यावरती काय आपल्याला पहिला म्हणजे काय लागतं तर चहा. मग आईला नव्हतं बरं, मग मी चहा करायला घेतली. चहामध्ये दूध वगैरे टाकलं. त्यानंतर चहा घेतला आणि आईला आणि मला दोघांनाही चहा घेतला. त्यानंतर मग मी आज स्वतःहून चहा बनवला होता. मग आईला विचारलं, तर आई चहा कसा झाला आहे? तर आई चहा कसा झाला आहे? सुंदर. नक्की ना? हां. तर आईने सांगितलं होतं की चहा एकदम चांगला झाला आहे. मग चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग निघालो वाड्याकडे. वाड्याकडे निघाल्याच्यानंतर गेलो तर बघितलं तर शेवग्याला आलेली फुलं. मग जर कोणाला शेंगा पाहिजे असतील तर सांगा, बिझनेस चालू झालाच आहे. मग तिथून आपल्याला जे इथून वरतून डोंगर दिसतोय तिथून ते इथं खालपर्यंत आज आपल्याला गवत आणायचं होतं. मग त्यासाठी पप्पांना आवाज दिला आणि पप्पा आणि मी निघालो. पप्पा पुढं, पप्पांच्या वाटून मी. असं मग आम्ही गवत आणायला निघालो. मग फायनली लोकेशनला पोचलो. लोकेशनला गेल्यावरती बघितलं तर पप्पाने आधीच आपली तयारी करून ठेवलेली की मी येणार आहे, त्यांना माहिती होतं. मग पप्पाने गवताची पेंडी मस्त बांधून ठेवली होती. मग त्यानंतर ती गवताची पेंडी डोक्यावरती घेतली आणि निघालो. भावानो, तुमचा भाव आता लागलाय कामाला आणि आता ही एक वरण घेतली आहे. तर अजून अशा 15 आणायच्या आहेत. तर आता ही एवढी खाली आणत तोपर्यंत आता आपली फाटली आहे. चपलीत काटे बिटे घुसले आहेत, या विषय नाही. तर हे असं काम होतं म्हणून पप्पांनी बोलवलं नव्हतं. बाकी काय ते तसं बोलवत नाहीत काम असल्याशिवाय, कारण की त्यांना माहीत आहे असा भक्कम गाडी अशी वजी उचलायलाच भेटतो. सहसा काय मी येत नाही. मग त्याने आज बरोबर पद्धतशीर आपला गेम केला आहे. सांगितलं आहे 5 आणि आहेत 15. आहे आज आपल्या तांगड्यांची लेवल. संध्याकाळी बघा आता. एक फेरी मारून नाही आलो तोपर्यंत हे आपली इथं वाटच बघत होती की कधी येतोय काय माहिती. हे आज मी कामाला आलोय म्हणून ते आत्तापुरते आपल्याला आडायत, नाही तर घरात गेल्यावरती बघा काय काय बोलतील आपल्याला. उन्हात नाही उभं राहत नाही. खरं सांगा, घरात गेल्याशिवाय द्याल ना? देणारच आहे. हां ठीक आहे. वरडी न्यायचे म्हणून तेवढ्यावर ते काम करून झाल्यावरती शिव्या खाणं हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे. त्यामुळे काय विषय नाही, एवढं काय वाईट वाटत नाही. मग एक शेवटची फेरी होती. त्यानंतर मग ती शेवटची फेरी टाकून झाल्यावरती पप्पा आणि मी दोघं पण निघालो घरी यायला. फायनली घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं आणि असा होता आजचा आपला दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.